राजकारणामध्ये कमबॅक करण्यासाठी स्थानिक निवडणुकांसारखी दुसरी संधी नसते। सोलापूर आणि धाराशिवच्या निकालांनी हेच सिद्ध केलंय। ज्या नेत्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यांना आता जिल्हा परिषदेच्या निमित्ताने व्याजासकट हिशोब चुकता करता आलाय। राम सातपुते यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर यांनी पराभव केला होता, तर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सोलापूरचे दहेगाव गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर याचा पराभव करत विधानसभेचा हिशोब चुकता केला। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा खासदारकीला पराभव केला होता। त्यानंतर आता तेर गटातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करून त्यांनी देखील आपल्या पराभवाचा हिशोब चुकता केला आहे। पण या विजयामागे नेमकं राजकीय गणित काय होती, सातपुते आणि पाटलांनी हा गेम नेमकं कसा फिरवला, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। पहिल्यांदा आपण पाहू ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील दहेगाव गटामध्ये काय झालं, कारण इथली लढत ही साधी जिल्हा परिषदेची नव्हती तर प्रतिष्ठेची, पराभवाच्या हिशोबाची आणि राजकीय वर्चस्वाचीच होती। दहेगाव जिल्हा परिषद गटात माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या पत्नी संस्कृती सातपुते यांना उमेदवारी दिली होती। समोर होते शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर। विधानसभेत उत्तमराव जानकरांनी राम सातपुतेंचा पराभूत केल्यानंतर माळशिरसच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील आणि जानकर गटांचं मोठं बळ वाढलं होतं। त्यामुळे ही निवडणूक म्हणजे थेट दोन राजकीय घराण्यांमधली चुरस होती। जानकरांनी आपल्या मुलांसाठी पूर्ण ताकद पणाला लावली। कार्यकर्त्यांपासून ते रणनीतीपर्यंत सर्व काही गोष्टी त्या स्वतः बघत होते। पण दुसऱ्या बाजूला सातपुते गटाने देखील माघार घेतली नव्हती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सातपुतेंना पाठबळ दिलं होतं आणि ही लढत अधिकच त्यामुळे रंगत झाली। या प्रचारात एक दृश्य मात्र पाहायला मिळालं आणि त्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं होतं। संस्कृती सातपुते या 4 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन गावेगावी प्रचार करत होत्या। सभा भेटीगाठी प्रचारादरम्यान सर्वत्र त्या या बाळासोबत दिसायच्या। एका आईचा संघर्ष आणि राजकारणातील तिची धडपड पाहून महिला मतदारांमध्ये मोठी सहानुभूतीची लाट तयार झाली। दहेगावमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सभेदरम्यान हेच बाळ काही वेळ त्यांच्या मांडीवर होतं, तर नंतर वडील असणारे राम सातपुते यांच्या मांडीवर देखील खेळताना ते दिसलं। त्या क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि प्रचाराला एक भावनिक रंग चढला। मात्र या सगळ्या गोष्टींवर विरोधकांनी टीका केली। बाळाला राजकारणात पुढे आणल्याचा आरोप झाला। त्यावर राम सातपुते यांनी जाहीर सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं। लढायचं असेल तर माझ्यासोबत लढा, त्या निष्पाप लेकराला मध्ये का ओढता, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आणि या भूमिकेमुळे सहानुभूतीची एक आणखी मजबूत लाट तयार झाली आणि अखेरीस निकाल लागला आणि संस्कृती सातपुते या विजयी ठरल्या। इतकंच नाही तर दहेगाव गटातील दोन्ही पंचायत समितीत देखील जागेवर देखील भाजपने बाजी मारली। जानकरांच्या बालेकिल्ल्यात हात सुरुंग लागला होता। विशेष म्हणजे जानकर आणि मोहिते पाटील गट इथं एकत्र असताना देखील सातपुते गटाने आपली ताकद दाखवून दिली। विजयानंतर राम सातपुते यांनी देखील राजकीय टोला लगावायला काही कमी केलं नाही। माळशिरस मधून भाजपचा सुपडा साफ करेल अशी औलाद अजून जन्माला यायची आहे अशा शब्दात त्यांनी विधानसभेतील पराभवाची व्याजासकट परतफेड केली असल्याचे देखील आता चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे धाराशिवच्या तेर गटामध्ये काय झालं हे आता बघू, कारण इथली लढत ही फक्त जिल्हा परिषदेची नव्हती तर ही थेट राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा सामना होता। तेर गटामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या पत्नी अर्चना पाटील यांना मैदानात उतरलं होतं। याच अर्चना पाटील यांना लोकसभेत ओमराजेंविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या आणि तब्बल त्यांचा 3,29,826 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता। इतका मोठ्या फरकाने पराभव झाला तो कोणताही नेता विसरणार नव्हता आणि तोच हिशोब आता झेडपीत चुकता करण्याची संधी पाटलांना मिळाली होती आणि इथेच मोठा ट्विस्ट आला होता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नातलगांना तिकीट देणार नाही अशी घोषणा भाजपने केली खरी, पण तरीही राणा जगजितसिंह यांनी आपल्या पत्नीला तिकीट मिळवून दिलं। भाजपने उमेदवारी दिली आणि लगेच घराणेशाहीचा मुद्दा तापला। सोशल मीडियावर चर्चा, टीका एवढंच नाही तर अर्चना पाटील आता माघार घेणार अशा देखील चर्चा झाल्या, पण शेवटच्या क्षणी अर्ज कायम राहिला। एकीकडे लोकसभेचा पराभव आणि दुसरीकडे घराणेशाहीचा आरोप आणि समोर ओमराजेंची ताकद पूर्णपणे उभी होती आणि हे सगळं असताना देखील झेडपीची जागा जिंकणं हे राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी मोठा प्रतिष्ठेचा प्रश्न बनली। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तेर हे राणांचं मूळ गाव आहे।
12 आणि 13 तेर अशी सर्व गावांची पाटीलकी आमची ओळख आहे असं त्यांनी भाषणात म्हटलं होतं. म्हणजे स्वतःच्या गडात पराभव त्यांना परवडणारा नव्हता. समोर भावकीचं मोठं आव्हान होतं, त्यामुळे ही लढत अधिकच चुरशीची झाली आणि शेवटी निकाल लागला आणि अर्चना पाटील यांना 7,597 मते पडली, तर ठाकरे गटाच्या कीर्तिमाला खटावकर यांना 5,237 मते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असणाऱ्या सक्षणा सलगर यांना अवघी 1,253 मतं पडली. आणि सर्वात म्हणजे यामध्ये अर्चना पाटील निवडून आल्या. पण इथेच गोष्ट संपत नाही. झेडपीचं अध्यक्षपदी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे आता अर्चना पाटील या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असल्याचं देखील बोललं जात आहे. दरम्यान अवघी 1,253 मतं मिळालेल्या सक्षणा सलगर यांनी पराभवाचं खापर हे ओमराजेंवर फोडलंय. खासदारांनी गावकीपेक्षा भावकीला महत्त्व दिलं आणि आघाडी तर जाणीवपूर्वक केली नाही. आपल्या भावजाईला निवडून आणण्यासाठी त्यांनी ही खेळी केली असा आरोप त्यांच्यावर केला. पण स्थानिक पातळीवर चर्चा वेगळीच आहे. राणा जगजितसिंह आणि ओमराजे यांच्यातील थेट संघर्ष पाहता सलगर यांची टीका म्हणजे स्वतःच्या पराभवाची कारण दुसरीकडे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की सोलापूरच्या दहिगावमध्ये असो की धाराशिवच्या तेरमध्ये हा विजय पक्षाचा जितका आहे त्याहून जास्त तो वैयक्तिक प्रतिष्ठेचा आहे. राम सातपुते असोत की राणा जगजितसिंह दोघांनीही पराभवाचा हिशोब चुकता केल्याचे प्रयत्न केला आणि तो साध्य केला आहे असं देखील आता म्हटलं जात आहे. पण तुम्हाला यावर काय वाटतंय की हा विजय पक्षाचा जास्त आहे की वैयक्तिक अहंकाराचा, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.